ए तुमचं काय रे इथं आलाय तसं माघार जायचं मला इथं अजिबात भानगड नको कसलीच. हो साहेब तुम्हाला कोण वाटलो आम्ही आमदार मॅडमचे माणसं आहोत. एक फोन केला ना कमिशनरला दोघांची नोकरी जाईल. ए नोकरीची धमकी कुणाला देतो तुझ्यासारखी 56 बघितलेत तर हो माग. हा. हो साहेब मी ना वर्दीची आणि कायद्याची लई इज्जत करतो त्याच्यामुळे तुम्ही ना मधी पडू नका. त्या बाबाला बघायचंय वा बाजूला. खबरदार. आमचे बाबा ध्यानाला बसलेत. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर सांगितलं नाही म्हणता ना. ए सर बाजूला तिकडं तुला तोडवला ते कमी आहे का इकडं परत आला मार खायला. आपल्याला आपल्या बाबांचा आदेश होता व्हायलन्स करायचं नाही म्हणून. तर तुमच्यापैकी एकाला बी जित्ता सोडला नसतं. पण आता जर व्हायलन्स करायचा प्रयत्न केला ना तर सगळ्यांना कायमचा सायलेंट करीना. माझ्या बरोबर ती आमदाराची माणसं मिळतात तिकडे घरी. आमच्या बाबांचा दरबार आहे. दाढीला धरून गार 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 फिरून देईन कॅनल मध्ये पिकून. जेलमध्ये जाऊन आलोय मी बी. हा याला ए हे गाव आमचंय इथं आम्ही जे म्हणणार तेच होणार कळलं ना. आणि मी वाटत नसलो तरी पत्रकार आहे लक्षात ठेव. जर बातमी व्हायरल केली ना तुमच्या आमदारबाईंची जाईन खुर्ची लक्षात ठेव. नाही तर काय घेण्यान देण्याचा आलाय मफलर घालून चल निघ. अयो माझ्या दोस्ताच्या कानाखाली ए धरा रे आला. ए सोड. जित्या मंग्या मार त्यांना त्यांना आतमध्ये येऊ देऊ नको. ए तो बाबा कुठे रे पकडा त्याला.